सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताती, दुसरे चरण संगातिया, दुसरे चरण संगातिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्. अन्यांश्चास्त चरण श्रवण त्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यम्. अगरबत्ती वाटतं कुठं तेच त्याचा कुठे परिणाम. अगरबत्ती लावली का कुठे बाहेर? परब्रह्मेचा बोध प्रत्यक्ष दावी, तयाची टीका वाचिता ज्ञानदेवी. अति मुडते अनिले ब्रह्मभावा, नमस्कार माझा तया ज्ञानदेवा. तयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ती नमस्कारून आता. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. सेवेकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त, विश्वसंत, अनंत कृपामूर्ती, देवमान्य संत मान्य आणि विद्वत मान्य संत जगद्गुरु तुकोबर आहे यांचा चार चरणाचा अतिशय महत्वाचा, अत्यंत परिचयाचा चिंतनी अभंग चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला 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 अभंग तुकोबर यांचा असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबर आहे आपल्या उपास्य देवतेचं यथार्थ वर्णन करून महाराज आपल्या आवड व्यक्त करतात. अभंगाचं चिंतन करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं उचित तो असा आहे. आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून सिद्ध साधक, सामान्य आणि संसारिक या सर्वांच्या दृष्टिकोनातून आनंदाची पर्वणी तिला वारी असं म्हणतात. वारकरी संप्रदाय इतका श्रीमंत आणि समृद्ध संप्रदाय आहे. या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये 4 महिन्यामध्ये आणि 6 महिन्यामध्ये पर्वणी येत असतात. मला वाटतं आमच्या नाशिकला पर्वणी येण्याकरता 12 वर्ष वाट पाहावी लागते. किती वर्ष? 12 वर्ष वाट पाहावी लागते. परंतु वारकरी संप्रदाय असा आहे की या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये आषाढी वारी देखील वारकऱ्यांचा महाकुंभ आहे. कार्तिकी देखील पर्वणी आहे, आळंदीची कार्तिकी पर्वणी. आज महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ज्या सामावलेली आहे
ती श्रेष्ठ आनंदाची परंपरा म्हणजे पंढरीची वारी आहे. आज लाखो वारकरी पंढरपुरामध्ये आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या प्रतिकूलतेच्या काळात आपल्याला पंढरीला जाता आलं नाही. परंतु मला वाटतं पंढरीला नाही जाता आलं तरी नाही पंढरपूरला जाता आलं, परंतु पंढरीचाच आनंद उत्सव आपण आपल्या गावामध्ये आणि आपल्या मंदिरामध्ये केलेला आहे. कमीत कमी 18 ते 20 लाख भाविक पंढरपुरामध्ये आहेत. परंतु ज्यांना पंढरीला जाता येणं शक्य नाही त्याकरता आपल्या बालेवाडीमध्ये आपल्या सर्वांच्या अथक सहकार्यातून प्रयत्नातून एखाद्या तीर्थक्षेत्राला शोभेल अशा भव्य आणि दिव्य मंदिराची निर्मिती या ठिकाणी पूर्वी झाली. आणि या मंदिरामध्ये आल्यानंतर निश्चित भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद, अशा प्रकारचा अनुभव इथं मिळतो. म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी आमचे आदरणीय गोसेवक आणि आमच्यावर नितांत यांचं प्रेम आहे असे संजय भाऊ यांच्या नियोजनाच्या माध्यमातून आपण दरवर्षी एकादशीच्या दिवशी हा कीर्तन महोत्सव करीत असता. खरं म्हणजे आता मी येत असताना काल पंढरीत पोहोचलो, रात्री पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाचं तिथं दर्शन करून इथल्या पांडुरंगाच्या दर्शनाकरता उपस्थित झालो. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, अनेक संतांनी पंढरीचं विशेष महत्त्व गायलेलं आहे. आपल्या वारकरी संप्रदायाची श्रीमंतिकी या वारकरी संप्रदायामध्ये तीर्थ आहेत. या वारकरी संप्रदायामध्ये मंत्र आहे, लक्षपूर्वक ऐका. या वारकरी संप्रदायामध्ये फल आहे. या वारकरी संप्रदायामध्ये अनुभवी संतांची परंपरा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा वारकरी संप्रदाय श्रेष्ठांनी अंगीकारलेला आहे. आणि 6वी गोष्ट, वारकरी संप्रदाय अनादी आहे. 6 गोष्टी लक्षपूर्वक ऐका. पहिला मुद्दा, वारकरी संप्रदाय अनादी आहे. वैदिक आहे, वेदमार्गी मुनी गेले, वारकरी संप्रदाय वैदिक आहे. तिसरा मुद्दा, वारकरी संप्रदायामध्ये साक्षात भगवान विष्णूच ज्ञानोबराच्या रूपाने अवतीर्ण झालेले आहेत. साक्षात सदाशिव म्हणजे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आहेत. साक्षात ब्रह्मा म्हणजे सोपान काका आहेत. आणि आदिशक्ती म्हणजे कोण आहेत? मुक्ताबाई आहेत. श्रेष्ठांनी अंगीकारलेला श्रेष्ठ पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. विठ्ठला विठ्ठला संप्रदाय अनादी आहे. संप्रदाय वैदिक आहे. 3, संप्रदाय श्रेष्ठांनी अंगीकारलेला आहे. 4, वारकरी संप्रदायामध्ये मंत्र आहे. मंत्र दिला राम कृष्ण कृष्ण हरी. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की या वारकरी संप्रदायामध्ये तीर्थ आहेत. अनेक तीर्थ अन्य ठिकाणी तीर्थ असतील, पण पंढरी तीर्थ मात्र बाप आहे. वा, पंढरी तीर्थ काय आहे? बाप आहे. अविनाशी तीर्थ आहे. आणि आणखी सांगतो, आत्ताच मी आपल्या पुढे येत असताना माझा आवाज थोडासा बसलेला आहे. तब्येतीची थोडीशी प्रतिकूलता आहे. याचं कारण असं आहे की मी 1 महिना गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ तिकडे जाऊन आलो. वाराणसी, गया, पाहिली, द्वारका,
अन्य तीर्थ फिरल्यानंतर अन्य ठिकाणी गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय सांगतात बाबा उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले बर का अशा अनेक जरी तीर्थ असले तरी ऐशी चंद्र भागा ऐसे ऐशी चंद्र भागा ऐसे भीमातीर ऐसे चंद्र ऐसे भीमातीर ऐसे चंद्र भागा ऐसे भीमातीर बस तीर्थ आहे जगातली सर्व तीर्थ एकत्रित पंढरपूरला येतात तसं तर ज्ञानोबाऱ्या सांगतात का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडती समुद्र वागाहनी जगातली सर्व तीर्थ पहिलं एकत्रित येण्याचं ठिकाण समुद्र आहे पण दुसरं एक तीर्थ आहे किती म्हणजे पंढरपूर आहे तीर्थे माध्यान्ह काळी येते पुंडलिका जवळी म्हणून पंढरपूरला गेल्यानंतर काय वर्णन करावं नुसतं पंढरी पंढरी म्हटलं तरी पाप नष्ट होतं एक आणखी एक सांगतो की जी पाप जगात कुठेही कोणत्याही तीर्थावर गेल्यानं जात नाहीत ती पाप पंढरपूरला गेल्यावर जातात बरं का अवघे जेने पापनासे ते आसे पंढरी ते आसे पंढरी पंढरी गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा पंढरपूरला गेल्यानंतर नुसते चंद्रभागा डोळ्यांनी जरी बघितली तरी अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या वारकरी संप्रदायामध्ये तीर्थ आहेत पंढरी तीर्थ आहे आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायाला फल आहे काय फल आहे की वारकरी संप्रदायाला सर्वात मोठं फल जर कोणतं असेल तर ज्या दिवशी मनुष्य वारकरी होतो त्या दिवशीच तो मोक्षाचा अधिकारी होतो मोक्ष हे वारकरी संप्रदायाचं फल आहे पंढरीचे वारकरी त्याधिकारी मोक्षाचे त्याधिकारी मोक्षाचे त्याधिकारी मोक्षाचे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षात ते अधिकारी मोक्षात पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे हा पंढरीचा महिमा आहे अजून सांगतो साक्षात परमात्मा पंढरीमध्ये उभे आहेत नाही का पण कसा आहे तो परमात्मा त्या परमात्म्याचं वर्णन आजच्या अभंगात आहे
अभंग सर्वांचा पाठ आहे. अभंग पाठ नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. भले माळकरी असेल अथवा नसेल, वारकरी संप्रदाय इतक्या जनमानसापर्यंत पोहोचला की बरीचशी अभंगाची चरणं बहुतेकांची पाठ आहेत. आलिया भोगासी असावी सादर समयासी सादर व्हावे जैशी स्थिती आहे तैसे राहावे. तुझं आहे समयासी रूप पाहता सुंदर ते. बरोबर आहे ना. अभंग सर्वांचा पाठ आहे, पण अभंगाची अर्थदृष्टी असेल असं मात्र नाही. वा. अभंग केव्हा निर्माण झाला, अभंगाचा अर्थ काय, तो भाव आपल्या पुढे मांडायचा आहे. परमात्मा कसा आहे, जगत कृतकोपराय वर्णन करतात. महाराज म्हणतात तो सुंदर आहे. अभंगाच्या चार चरणाकडे आपण पाहत असताना जर बघितलं, महाराज सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे परमात्म्याचं वर्णन आहे. करकटावरी ठेवून या श्री विठ्ठल परमात्म्याचं वर्णन आहे. तुळशी हारगळा कासे पितांबर वर्णन कोणाचं आहे, श्री विठ्ठल परमात्म्याचं आहे. मकर कुंडले तळपती वर्णन कोणाचं आहे, श्री विठ्ठल परमात्म्याचं आहे. परंतु या अभंगाच्या द्रौपदाच्या उत्तरार्धामध्ये मात्र आवडे निरंतर हेची ध्यान इथं महाराज आपली आवड व्यक्त करतायत. सज्जनो, या जगामध्ये आवडीच्या बाबतीत जर चिंतन केलं तर प्रत्येकाच्या ठिकाणी आवड आहे. संपूर्ण जगत दोन वर्गामध्ये आहे. एक वर्ग आहे त्याला म्हणतात चेतन आणि दुसरा वर्ग आहे त्याला म्हणतात जड. चेतनामध्ये तीन प्रकार आहेत, जीव, देव आणि संत. पहिला प्रकार जीवाच्या ठिकाणी आवड आहे, दुसरा प्रकार देवाच्या ठिकाणी आवड आहे आणि तिसरा प्रकार संतांच्या ठिकाणी आवड आहे. पहिला प्रकार आहे जीवाच्या ठिकाणी आवड आहे. प्रत्येकाला आवड आहे वेगळी. माझे गुरुजी गुरुवर्य वैद्य बाबा सांगायचे, सर्वांना एक आवडत नाही, एक सर्वांना आवडत नाही आणि सर्व सर्वांना आवडत नाही. आपण कीर्तना करता आला, सर्वांची आवड एक आहे का वेगळी वेगळी? वेगळी वेगळी आवड आहे. कीर्तनामध्ये चार प्रकारचे श्रोते आहेत सांगतो. पहिला प्रकार आहे कीर्तनातला पहिला श्रोता आहे त्याला गाणं आवडतं. दुसरा एक श्रोता आहे त्याला पाहणं आवडतं. तिसरा एक श्रोता आहे त्याला विनोद आवडतात. आणि चौथा एक श्रोता आहे त्याला फक्त अभंगाचं चिंतनच आवडतं. विठ्ठल विठ्ठल गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दृष्टी सोम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी. पहिला प्रकार आहे गाणं आवडतं. म्हणून गाणं देखील वारकरी संप्रदायाने जोपासलं. मी कीर्तनाच्या आधी आल्यानंतर थोडंसं भजन ऐकलं. आदरणीय खिल्लारी महाराजांच्या मुखातून आपण गोड असं भजन श्रवण केलं. वारकरी संप्रदायाने गाणं सांभाळलं आणि सांभाळलेलं गाणं अनेकांपर्यंत पोचवलं. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक खेड्यामध्ये, कुठेही कोणत्याही गावात जा, शहरात जा, खेड्यात जा, प्रत्येक गावामध्ये जे भजनी गातात ना, हे कोणाचे उपकार आहेत? तर हे वारकरी संप्रदायातील गायकांचे उपकार आहेत. फक्त एवढंच आहे, संप्रदायाच्या ज्या चाली आहेत, चालीचा बाज सांप्रदायिक भजनाचा वेगळा आहे, क्लासिकल वेगळा आहे. मला जास्त तुमच्या पुढे सांगायचं नाही, फक्त एक सांगायचं आहे
वारकरी संप्रदायामध्ये भजन गात असताना मात्र लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने सेऊ ब्रह्मरस लावणी मृदंग श्रुती ताळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने शिव ब्रह्मरस. वारकरी संप्रदायामध्ये भजन गात असताना मृदंग आहे. मृदंग पहिले वाजवला, खरं नाव आहे पखावज. पहिला मृदंग वाजवला भगवान शंकरांनी, नंतर मृदंग वाजवला राजा इंद्राने, नंतर मृदंग वाजवला अर्जुनाने, नंतर मृदंग वाजवला स्वामी विवेकानंदांनी, नंतर मृदंग वाजवला ऐका पूजनीय शंकर बापू आंबेगावकरांनी, मृदंग वाजवला बाबुराव गुरुजी डवरींनी, इतरांनी मृदंग वाजवला आणि आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्यांनी मृदंग कलेचा विस्तार केला. आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे मृदंग वादक आहेत ते गुरुवर्य वैद्यबाबांचे विद्यार्थ्यांचे विद्यार्थी आहेत. लक्षात असू द्या, मृदंग नाद ब्रह्म प्रकट करण्याची ताकद या मृदंगामध्ये आहे आणि तो मृदंग वारकरी संप्रदायाच्या भजन आणि कीर्तनामध्ये आहे. ही वारकरी संप्रदायाची मोठी श्रीमंती आहे. मृदंग चर्मवाद्य आहे, विना तंतुवाद्य आहे आणि टाळ धातुवाद्य आहे. विस्तार करत नाही, अभंगाचं चिंतन करायचं आहे. टाळ मृदंग आणि विण्याच्या माध्यमातून गायचंय. पहिला श्रोता त्याला गाणं आवडतं, दुसरा एक श्रोता त्याला गाणं आवडत नाही, त्याला नुसतं पाहणं आवडतं. तो पाहणारा श्रोता पुढे येऊन बसत नाही, मागे बसतो. पण न येणाऱ्यापेक्षा बरं आहे. पण तिसरा एक श्रोता त्याला गाणं आवडत नाही, इकडे तिकडे पाहणं सुद्धा आवडत नाही, त्याला फक्त विनोद आवडतात. पण वाक्य लक्षात असू द्या, कीर्तनामध्ये विनोद आवडणे म्हणजे आपण अधोगतीला जाणे. म्हणून एक वाक्य कायम लक्षात ठेवायचे श्रोत्यांनी, वाक्याने तुम्हाला जितकं हसवलं तितकं तत्वज्ञानापासून फसवलं असं समजत जा. कीर्तनामध्ये विनोद असावा, परंतु विनोदाकरता कीर्तन असू नये. विनोद असावा तो मार्मिक असावा, अश्लील असू नये. पण चौथा एक श्रोता आहे, त्याला विनोद आवडत नाही, त्याला इकडे तिकडे पाहणं देखील आवडत नाही. सांगू, कीर्तनकारांनी जास्त गायलेलं सुद्धा आवडत नाही, त्याला फक्त अभंगाचं चिंतनच आवडतं. हा चौथा श्रोता आहे. कीर्तनामध्ये प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. पहिला प्रकार आहे जीवाच्या ठिकाणी आवड आहे. दुसरा प्रकार सांगतो देवाच्या ठिकाणी आवड आहे. काय काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नमता दिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. देवाला भक्त आवडतात. भगवान म्हटले अर्जुना, ते भक्त मला प्राणापेक्षाही आवडतात. तेही प्राणा परोते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. देवाला गंध लावलेला आवडतो बरं का. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाशी आवडी, तो ऐका प्रकार, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा देवाशी आवडे,
तो ऐका प्रकार हृदयी कळवळा वैष्णव- वैष्णवांचा देवासी आवडे, देवाच्या ठिकाणी आवडे. तिसरा प्रकार संतांच्या ठिकाणी आवडे. माऊलींना विचारलं, माऊली तुम्हाला काय आवडतं? ज्ञानोबराय म्हणतात, खांद्यावर पताका घेणं आणि पंढरीची वारी करणं. पंढरपुरा नैना गुडी माझे जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी. माझ्या जीवीची आवडी आवडी माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा नैना गुडे, पंढरपुरा पंढरपुरा. म्हणा गुरुजी. वा. पंढरपुरा 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 पांडुरंगी मन मनरंगले पांडुरंगी मनरंगले. माझे जीवीची आवडी. ज्ञानोबरांच्या ठिकाणी आवड आहे. तसं जगद्गुरु तुकोबरांना विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं सांगा. मग महाराज म्हटले, आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान. तुळसी हार गळा कास पीतांबर तुळशी हार तुळशी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान. अभंगामध्ये आपण प्रवेश केला. महाराज आपली आवड व्यक्त करतात, आवडे निरंतर ह्याची ध्यान. पण अभंग केव्हा निर्माण झाला? एक लक्षात असू द्या, सर्व गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळतील,
परंतु परमार्थ मिळण्याकरता तुमच्याजवळ शुद्ध पुण्य पाहिजे. माझे गुरुजी एक चिंतन सांगायचे. पुण्याशिवाय परमार्थ आवडत नाही. ऐका जरा. पुण्य जर नसेल नाही आवडत परमार्थ. परमार्थ आवडण्याकरता पुण्य पाहिजे. म्हणून 2 सूत्र सांगतो. या जगामध्ये सामान्यातला सामान्य मनुष्य मानावा असं वाटत असेल तर पैसा कमवा, आणि देवाची आणि संतांची कृपा पाहिजे असेल तर आयुष्यभर पुण्य कमवत राहा. परमार्थामध्ये पुण्याला महत्व आहे आणि संसारात पैशाला महत्व आहे. पुण्य जर नसेल तर परमार्थ आवडत नाही. याकरता गोस्वामी तुळशीदासजी गोड दृष्टांत देतात. आजारी मनुष्य आहे, अंगामध्ये ताप आहे, आणि त्याला सांगितलं तुमच्याकरता बासुंदी आणली, एवढी खा. खातो तो. तो म्हणतो महाराज मुळीच आग्रह करू नका, अंगात काय आहे? ताप आहे. अंगात जर ताप असेल, ती बासुंदी असेल तर श्रीखंड असो, कसं लागतो? कडू लागतं. ज्ञानोबा सांगतात ज्वरे विटाळले मुख ते दुधा ते म्हणे कडू वेख. त्याला आपण किती आग्रह केला तो म्हणतो महाराज मुळीच आग्रह करू नका, अंगात काय आहे? ताप आहे. तसं एखाद्याला म्हटलं आज कीर्तन येता का कीर्तनाला? तो म्हणतो मुळीच इच्छा नाही, समजावं अंगात पाप आहे. अंगात जर पाप असेल तर परमार्थ आवडत नाही. परमार्थ आवडण्याकरता पुण्य पाहिजे. नुसतं राम म्हणण्याकरता जर अनंत जन्माचं पुण्य पाहिजे, तेव्हा त्याच्या भजनाकरता किती पुण्य पाहिजे? भजनाकरता तर इतकं पुण्य पाहिजे. काय गोड प्रमाण आहेत. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जीवाग्री येल श्रीरामाचे. अनंत जन्मेचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. ज्ञानोपराय म्हटले तो परमात्मा आवडतो, परंतु परमात्मा आवडण्याकरता बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी हा, म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. अनंत जन्माचं पुण्य असेल तर परमार्थ आवडतो. पापाने संसार आवडतो, पुण्याने परमार्थ आवडतो, आणि ज्ञानानेच देव कळतो. ज्ञानाशिवाय देव कळत नाही, आणि पुण्याशिवाय परमार्थ होत नाही. नीट लक्षात ठेवा. देवाचा आठव होण्याकरता, परमार्थ घडण्याकरता 3 गोष्टी असल्या पाहिजे जीवनात. 1, देव आवडतो जर पूर्वपुण्य असेल तर. देव आवडतो जर तुमच्या जीवनामध्ये योग्य संगत असेल तर. आणि देव आवडतो, लक्षपूर्वक ऐका, केव्हा? दुःख झाल्यावर. विस्तार करत नाही. एक साधकाच्या जीवनामध्ये पूर्वपुण्याचा उदय झाला, अंतःकरणात सात्विक भाव निर्माण झाला. याच जीवनामध्ये
देवाचं दर्शन करावं, या नरदेहाची सार्थकता करावी, याकरता भगवत शरणागती केली पाहिजे. पण कोणत्या देवाची शरणागती करावी? सज्जनो, आपल्या धर्मामध्ये अनेक प्रकारचे देव असले तरी मुख्य 5 प्रकार आहेत. सूर्यनारायण, गणपती बाप्पा, दुर्गा माता, भगवान शंकर आणि भगवान विष्णू, हे 5 देव आहेत. त्या 5 देवापैकी कोणाची उपासना केली म्हणजे आपलं कल्याण होईल. तो साधक निघाला, पहिले भक्त भेटले सूर्य उपासक, ते म्हटले आमच्या सूर्याची उपासना करा. दुसरे भक्त भेटले, ते म्हटले आमच्या दुर्गा मातेची उपासना करा. तिसरे भक्त भेटले, ते म्हणते आमच्या गणेशजींची उपासना करा. चौथे भक्त भेटले, ते म्हणले आमच्या महादेवांची उपासना करा. आणि 5वे भक्त भेटले, ते म्हणले भगवान विष्णूची उपासना करा. तो साधक मनामध्ये विचार करतो, कोणत्या देवाची उपासना करावी? वेळ कमी आहे, आयुष्य क्षणिक आहे, पण याकरता परमार्थ करायचा आहे. म्हणून सज्जन तो साधक जगद्गुरु तुकोबाऱ्यांपर्यंत पोहोचला. एक सूत्र लक्षात ठेवा, आजारी पडल्यानंतर मनाने औषध घेऊ नयेत, डॉक्टरच्या सल्ल्याने औषधं घ्यावीत. तसं परमार्थ करायचं असेल तर मनाने परमार्थ करायचा नाही, तर संतांच्या मार्गदर्शनातून परमार्थ करायचा. तो साधक तुकोबाऱ्यांपर्यंत पोहोचला. महाराज एकांत असलेल्या भंडाऱ्यावरती भजन करतात. एने सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तुकोबाऱ्यांपर्यंत पोहोचला. महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. महाराजांना विचारायचं, महाराज तुम्ही कोणत्या देवाची उपासना करता? कारण संताचे पायी हा माझा विश्वास. तुकोबाऱ्यांना जो देव आवडत असेल त्या देवाची उपासना करत असतील, आपण त्या देवाची उपासना करू, हा उद्देश आहे. म्हणून पहिले तुकोबाऱ्यांना त्याने विचारलं, महाराज तुम्ही कोण? महाराजांनी उत्तर दिलं, मी वासुदेव विठ्ठल 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 हर विठ्ठल विठ्ठल. टाळे वाजवा, भजन करा. विठ्ठल 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 भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. एकादशी असल्यामुळे चक्कर आला असेल. उपवास ऐका एकाग्रतेने उपवास एकादशीमुळे, आणि इथं हवा नाही ना, त्याच्यानं सुद्धा काही ना रिॲक्शन येऊ शकतो. ऐका एकाग्रतेने. जगद्गुरु तुकोबाऱ्यांना तो साधक विचारतोय, महाराज तुम्ही कोण? मी वासुदेव तत्वता. महाराज एक सांगा, तुम्ही वारकरी आहात? म्हणले हो. तुम्ही भजन करता? म्हणले हो. कोणाचं? एक गावे आम्ही विठोबाचे नाम. महाराज नुसतं भजन करता का दास आहात? मग आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. महाराज एक सांगा, तुम्हाला कोणता देव आवडतो? असं ज्यावेळेला साधकाने विचारलं त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय सांगता, साधका तू विचारलं म्हणून सांगतो, आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर हेची ध्यान. पण कोणतं ध्यान? अभंगाच्या 4ही चरणामध्ये कुठेही पांडुरंग असा नामोल्लेख नाही, विठ्ठल असा नामोल्लेख नाही, वर्णन मात्र पांडुरंगाचं आहे.
आवडे निरंतर हेची ध्यान म्हणजे कोणतं ध्यान? महाराज जरा परिचय सांगा. मग महाराज परिचय सांगतात. महाराज म्हटले, बाबा भीमा तिरी एक वसविली नगर, त्याचे नाव पंढरपूर. ठीक आहे महाराज, भीमा तीराला पंढरपूरला आम्ही पोहोचलो. एवढ्या मोठ्या पंढरपुरामध्ये ते देवाला ओळखायचं कसं? काही नाव तर सांगा. पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम, पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. आता नावही सांगितलं, पण एका नावाच्या अनेक व्यक्ती असू शकतात. कसा आहे तो देव? आवडे निरंतर हेची ध्यान. हेची ध्यान म्हणजे कोणतं ध्यान? अभंगाचं पहिलं चरण. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवून या, करकटावरी ठेवून या, करकटावरी ठेवून या, करकटावरी ठेवून या. महाराज म्हटले, आवडे निरंतर हेची ध्यान. कोणतं ध्यान? तर सुंदर ते ध्यान. लक्षपूर्वक ऐका जरा. बघा इकडे सर का. महाराज म्हणतात परमात्मा सुंदर आहे. खरं सांगा, आपण पंढरपूरला गेलेले भाविक आहात. नवे नवे महिन्याचे वारकरी आहेत. आणखी सांगतो, देवाचं आपण दर्शन केलेलं आहे. कसा आहे तो परमात्मा? कसा आहे? तुकोबर आहे म्हणतात, तो सुंदर आहे. चक्कर आले असते. सुंदर म्हणजे नेमका कसा आहे? एका वाक्यात सांगतो, ऐका. तुकोबर आहे म्हणतात तो सुंदर आहे, पण ज्ञानोबर आहे म्हणतात तो काळा आहे. कसा आहे तो परमात्मा? ठाईचाची काळा, अनादि बहु काळा, म्हणून वेदात साळा लावी लागे माये माये. ठाईचाची काळा, अनादि बहु काळा. ज्ञानोबा म्हणले तो काळा आहे. काळा शब्दाचा अर्थ स्वच्छ आहे. परमात्मा पाहता येतो का? आजपर्यंत कोणी पाहिले का? लक्षात ठेवा, मी अनेक संतांची मतं आपल्या पुढे सांगतो. ज्ञानोपराय म्हटले तो मी पाहिला. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी. देखिला देखिला माये देवाचा देवो, देखिला 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 माये देवाचा देवो, देखिला देखिला. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला तो हरे श्रीहरी. पाहिला डोळे भरी तो हरे श्रीहरी. अनेक संत सांगतात तो मी पाहिला.
कसा आहे तो महाराज म्हणले सुंदर आहे. किती सुंदर. आता काय सांगू, एका वाक्यात सांगू का? सुंदर शब्द ज्याने जन्माला घातला तो किती सुंदर असेल. त्याचं पाहणं सुंदर, त्याचं चालणं सुंदर, ज्याचं बोलणं सुंदर, ज्याचं नावही सुंदर, ज्याचं स्वरूपही सुंदर. सांगू, या जगामध्ये सुंदर फक्त परमात्मा आहे. किती परमात्मा सुंदर. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. ज्याच्या कांतीपुढे, ज्याच्या तेजापुढे सूर्य आणि चंद्र फिके पडतात, इतका तो तेजपुंज आहे. तुझे निडळे कोटी चंद्रप्रकाश वा. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये संजय सांगतो, राजा धृतराष्ट्र, राजा मी पाहिलेलं विश्वरूप असं आहे, तो परमात्मा इतका तेजपुंज आहे, इतका तेजपुंज आहे. किती कोट्यावधी सूर्य जरी एकत्रित आणले तरी त्या परमात्म्याच्या तेजाची बरोबरी होणार नाही, इतका तो तेजपुंज आहे. तसा परमात्मा किती तेजपुंज आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नाकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य पुढे तेज पुंजाळले, नवरनवे तेथची शोभा. इतका तो सुंदर आहे. किती सुंदर. ज्याला पाहिल्यानंतर लक्ष्मी माता वेडी होती, इतका सुंदर. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. किती सुंदर. आमच्या नाशिकचा प्रसंग सांगतो. रामावतारामध्ये प्रभू रामचंद्र दंडकारण्यात गोदामाईच्या कुशीत पंचवटीमध्ये वास्तव्य केलं. साधू लोकांनी ऐकलं, रामाचा पद लागता जळशिला झाली त्वरे कामिनी. प्रभू रामचंद्रांचा पायाचा स्पर्श दगडाला झाला, त्याच्यातून स्त्री तयार झाली असं ऐकलं. मग काही साधूंनी विचार केला, किती दिवस आपण असं राहायचं. त्यांनी काय केलं, एक एक दगड उचलला आणि तो दगड घेऊन प्रभूकडे गेले. त्यांना म्हणायचं होतं की प्रभू हा दगड घ्या आणि आम्हाला स्त्री करून द्या. परंतु ते साधूंनी ज्या वेळेला भगवंताला बघितलं, साधूच मोहित झाले आणि साधू म्हणतात, प्रभू हा दगड घ्या आणि आम्हाला स्त्रिया करून घ्या. इतका तो सुंदर आहे. किती सुंदर. साक्षात भगवान शंकराचे अवतारी महापुरुष आद्य जगद्गुरु शंकराचार्य महाराज, की ज्यांची समाधी केदारनाथला आहे, ते त्या काळामध्ये पंढरपूरला आले आणि आल्यानंतर श्री विठ्ठल परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर डोळ्यातून अश्रू आले. परिव्राजक, सर्वस्वाचा त्याग केलेले परिव्राजक संन्यासी भगवान श्री विठ्ठल परमात्म्यावर मोहित झाले आणि परमात्म्याकडे पाहत पाहत त्यांनी पांडुरंगाष्टक लिहिलं.
महायोग पीठे तटे भीमरथ्यां परम पुंडरीकाय धातुमुनिन्द्रै समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. इतका तो सुंदर आहे. किती सुंदर. त्या परमात्म्याचं नुसतं हसणं त्या बिदरच्या बादशाने बघितलं आणि त्या बादशाला समाधी लागली. इतका तो सुंदर. दृष्टांत विस्ताराने सांगत नाही. भगवान बिदरच्या बादशाकडे दामाजी पंताचा नोकर म्हणून गेले आणि मुजरा केला. कोणाला? त्या बादशाला. आणि भगवान त्या मोहरा मोजून दिल्या आणि निघत असताना फक्त त्या बादशाकडे बघितलं आणि भगवंत हसले आणि बादशाला समाधी लागली. इतका तो सुंदर आहे. महाराज म्हटले इतका तो सुंदर आहे म्हणून सुंदर ते ध्यान. ते सुंदर पहिला शब्द बघितला. ते शब्दाचा अर्थ काय? तो ती ते दर्शक सर्वनाम आहे. ज्याने गीता सांगितली ते आणि विटेवर उभे आहे ते एकच आहेत, दोन नाहीत. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरे विठ्ठल रूप सुंदर ते ध्यान उभे. शब्दशास्त्र अर्थ सांगतो. परमात्मा उभा आहे. कुणी उभं केलं? कोणाकरता उभा आहे? उभा भाविकासाठी. कुणी उभं केलं? कार्य प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. बर, परमात्मा उभा आहे. परमात्मा उभा आहे म्हणण्यापेक्षा खिल्लारी महाराज या जगामध्ये सर्वांना या भवसागरातून तारण्याकरता या जगात फक्त वारकरी संप्रदायच उभा आहे. या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये नीट आहे का? परमात्मा उभा आहे. युगे 28 विटेवरी उभा. भक्त सुद्धा उभेच असावे लागतात. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. देव उभा आहे. राहू द्या. देव उभा, भक्त उभे, गंध उभा, संप्रदायाची पताका उभी. वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेमध्ये कीर्तनकार उभा आहे. टाळकरी उभे आहेत, विनेकरी उभे आहेत. श्रोते देहाने बसले तरी श्रवणाने उभे असावे लागतात. उभा शब्दाचा अर्थ तत्पर. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. बैस बाळा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कुठे उभे? परमात्मा विटेवरी. वा. परमात्मा विटेवरती उभा आहे. परमात्मा विटेवरती उभे म्हणून विठ्ठल. विठ्ठल शब्दाचा सोपा अर्थ. विठ्ठल शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे. वि म्हणजे विधाता. वि म्हणजे विधाता. ठ म्हणजे नीलकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा आविर्भाव म्हणजे श्री विठ्ठल परमात्मा आहे. विठ्ठल 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 म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. आणि भगवान श्री विठ्ठल परमात्म्याच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. आषाढीची वारी आणि भगवान शंकर पंढरीला निघाले. पार्वती मातेने विचारलं कुठे चालले? म्हणजे पंढरपूरला चाललोय. म्हणजे एकटे चालले तुम्ही? मला यायची वारीला. भगवान शंकर म्हटले फार गर्दी असते, नको येऊस तू. मी एकटा जातो, वारी करून येतो. माता पार्वतीने ऐकलं नाही. माता पार्वती निघाल्या. आता त्यांचं वाहन कोणतं? नंदी. आता भगवान शंकर माता पार्वती नंदीवर बसले. आता गणपती बाप्पा मागे राहतील का? गणपती बाप्पा निघाले. आषाढी एकादशी गावामध्ये प्रवेश केला.
आणि प्रवेश करीत असताना कसा प्रवेश केला? नंदीसह प्रवेश केला. ती वारकऱ्यांची गर्दी पाहिल्यानंतर पार्वती माता म्हटली इतक्या गर्दीत मी येत नाही. पण पार्वती माता अलीकडे थांबल्या. त्याला पद्मावती तलाव आहे बघा, रेल्वे स्टेशन रोडला. तिथं माता पार्वतीचं मंदिर आहे. माता पार्वती तिथं थांबल्या. भगवान गणेशजींना घेऊन भगवान शंकर नंदीवर बसून निघाले. महाद्वारापर्यंत आले. आणि महाद्वारात आणि एकादशीचा दिवस किती गर्दी असते. लोक म्हणले हो इथं चालता येत नाही, तुम्ही वाहन घेऊन चाललात. भगवान शंकराने नंदी तिथं शेजारी बसवला महाद्वारात. त्या कवठेकरांच्या दुकानाच्या समोर एक फक्त नंदी आहे महाद्वारामध्ये. भगवान शंकराने गणपती बाप्पाला घेतलं. नामदेवरायांच्या पायरीच्या पुढे गेल्यानंतर गणपती बाप्पाला एका बाजूला बसवलं, म्हणून गणेशजींची मूर्ती आहे तिथं. आणि ज्यावेळेला श्री विठ्ठल परमात्म्याने बघितलं की भगवान शंकरजी भेटण्याकरता आले, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की श्री विठ्ठल परमात्म्याने महादेवांना जसं उचललं तसं डोक्यावर धारण केलं. म्हणून श्री विठ्ठल परमात्म्याच्या डोक्यावरती महादेवाची पिंड आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा तिघांचा आविर्भाव स्वरूप श्री विठ्ठल आहे. म्हणून विटेवरी इथं आपण चिंतन करीत आहोत. विटेवरती उभा म्हणून विठ्ठल. काय त्या विटेचं भाग्य असेल की परमात्मा त्या विटेवरती उभे आहेत. मोठ्यांचं श्रवण सांगतो. इंद्र हाच वीट झाला आणि परमात्मा विटेवरती उभे आहेत. पण दुसरा एक अर्थ लक्षात असू द्या. वीट तयार करण्याकरता 3 गोष्टी एकत्रित यावे लागतात. त्याच्याशिवाय वीट तयार होत नाही. नीट ऐका. माती पाहिजे, पाणी पाहिजे आणि वीट भाजण्याकरता अग्नी पाहिजे. नीट ऐका. कर्मरूपी माती, ज्ञानरूपी पाणी आणि वैराग्यरूपी अग्नी जोपर्यंत प्रज्वलित होत नाही तोपर्यंत वीट तयार होत नाही. आणि जोपर्यंत वीट तयार होत नाही तोपर्यंत त्या विटेवर परमात्मा उभा राहत नाही. हा त्याचा अर्थ आहे. महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कसा परमात्मा उभा आहे? कर दोन्ही हात कमरेवरती ठेवलेत. का ठेवले? पहिला अर्थ, भगवान भक्तांना सांगतात काळजी करू नका, तुम्ही फक्त या. अरे भवसागराचं पाणी फक्त कमरे इतकं आहे. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पैल हुबा दाता कटिकर ठेवण्या त्याचे पाय घाला मिठी. पहिला अर्थ म्हणून कमरेवरती हात आहेत. दुसरा अर्थ असा आहे भगवान आपली वाट पाहतोय. वाट पाय उभा भेटीची आवडी कृपाळू तातरी उतावेळ म्हणून कर कटावरी ठेवून या. पाऊल समय दृष्टी समय समचरण सरोजम समचरण दृष्टी विटेवरी साजरी समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. पाऊल समय दृष्टी समय कार्य देखील समय या अवतारामध्ये. मूळ पापी जैशी तैशी उतरी कासे लावणी कर कटावरी ठेवून या. आणि असा जो परमात्मा आहे तो खूप बरा म्हणतात आवडे निरंतर हेची ध्यान. त्या परमात्म्याने गळ्यामध्ये कोणता हार धारण केला? अभंगाचं 2य चरण. तुळशी हार गळा कासे पितांबर. तुळशी हार गळा कासे पितांबर. तुळशी हार गळा कासे पीतांबर. तुळशी हार गळा कासे पीतांबर. आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा कासे पितांबर. तुळशी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा कासे पीतांबर. तुळशी हार गळा कासे पीतांबर. गळ्यामध्ये कोणता हार धारण केला तर तो खूप बरा म्हणतात तुळशी हार गळा. इथंही थोडंसं आपल्याला आवडीचं चिंतन करता येईल. गणेशजींना दुर्वा आवडतो, महादेवांना बेलपत्र आवडतं आणि श्री विठ्ठल परमात्म्याला तुळशीपत्र आवडतं.
म्हणून काही गोष्टी जीवनामध्ये आवडीच्या असतात आणि काही गोष्टी अति आवडीच्या असतात. तर भगवान श्री विठ्ठल परमात्म्याला अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. तुळशी अतिप्रिय आहे, पण तुळशीचाच हार का? त्याचं कारण असं आहे, तुळशी आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र आणि श्रेष्ठ मानली. एक. दुसरं कारण, 24 तास तुम्हाला जर शुद्ध हवा पाहिजे असेल, ऑक्सिजन पाहिजे असेल, तर 3 गोष्टी जवळ ठेवा. एक, आपण जिथं राहतो आपल्या घरासमोर एक का असेना कडुलिंबाचं झाड लावा, 24 तास शुद्ध हवा मिळेल. 2, की जे कार्य मला खूप आवडतं आणि लहानपणापासूनच आणि आत्तापर्यंत माझ्या आवडीचा विषय आहे, ते म्हणजे गोरक्षण. गोमाता 24 तास शुद्ध हवा देते. आणि 3, तुळस 24 तास शुद्ध हवा देते. गळ्यात जर तुळशीची माळ जर असेल तर अनेक प्रकारची पाप स्पर्शित करत नाहीत. रोग प्रतिकारक शक्ती कशातून मिळते? तुळशीतून मिळते. एक श्लोक सांगतो. तुलसी काष्ठजा मालाम कंठे धारयतो नरहा तदेह पातकम नास्ती सत्यमेतो नरोच्यते. वा. गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर अनेक प्रकारची पाप स्पर्शित करत नाहीत. इतकं सामर्थ्य तुळशीच्या माळेत आहे. म्हणून मेल्यानंतर कोणीतरी तोंडात तुळशीचं पान घालण्यापेक्षा जिवंतपणे कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. तुळशीचा महिमा श्रेष्ठ आहे. धन्य तुळशीचा महिमा. आणि एक कारण सांगतो. भगवान विष्णूने त्या जालंधराला मारण्याकरता वृंदा नावाची पतिव्रता मावली, तिचं पातिव्रत्य भ्रष्ट केलं. त्या वृंदेने स्वतःच्या शरीराची राख केली आणि त्या राखेतून 3 वस्तू निघाल्या: आवळा, बेल आणि तुळस. आवळा घेतला ब्रह्मदेवाने, बेल घेतला भगवान शंकराने आणि तुळस घेतली भगवान विष्णूने. म्हणून तुळशी हार गळा, कासे पितांबर. कंबरेचा जो पितांबर आहे तो पिवळा आहे. प्रत्येक रंगाची वेगळी वेगळी ताकद आहे, वेगळा वेगळा महिमा आहे. भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे, पांढरा रंग स्वच्छतेचं प्रतीक आहे, हिरवा रंग भोगाचं प्रतीक आहे आणि पिवळा रंग भक्तीचं प्रतीक आहे. म्हणून पीत म्हणजे पिवळे, अंबर म्हणजे वस्त्र. पितांबर नेसुन्या पिवळा, गळापै तुळशीच्या माळा, स्वरूप सुंदर सावळा, असं चिंतन आले. म्हणून तुळशी हार गळा, कासे पितांबर. आणि असा जो परमात्मा आहे तो खूप बरा म्हणतात आवडे. पुढे काय? निरंतर. अभंगाची एक मार्मिकता सांगतो. महाराजांना परमात्मा आवडे आणि आपल्यालाही परमात्मा आवडे, पण फरक एक आहे. आपल्याला परमात्मा आवडे कधी कधी आवडे, आणि तुकोबऱ्यांना परमात्मा आवडे निरंतर आवडे. हा शब्द आहे. निरंतर शब्दाचा अर्थ आहे अखंड. अखंड म्हणजे सतत. सतत म्हणजे निरंतर. निरंतर म्हणजे ज्यात नाही अंतर, त्याला काय म्हणतात? निरंतर. आवडे निरंतर हेची ध्यान विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
विठोबार कुमार कुंडली खबर दे पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई. तुळशी हारगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान अभंगाचं चिंतन करीत आपण 2 चरण पाहत आलो. तिसऱ्या चरणात प्रवेश करीत आहोत. महाराज म्हटले त्या परमात्म्याने कोणती आभूषण धारण केली तर मकर कुंडले तळपती श्रवणी. अलंकारामध्ये 2 प्रकार आहेत. रामायणात चिंतन आलेले एक केयूर आणि दुसरं नुपूर. कानाजवळ जी धारण केली जातात त्याला म्हणतात केयूर. म्हणून पूर्वीच्या काळातला अलंकारातला शब्द आहे कुंडल. कोणता शब्द? कुंडल. केयूर. आणि दुसरा एक प्रकारे पायाच्या बोटाजवळ जी परिधारण केली जातात त्याला म्हणतात नुपूर. तर परमात्म्याने आपल्या कानाजवळ कानामध्ये कोणती अलंकार परिधारण केली तर तू खूप बरं आहे म्हटले मकर कुंडले. लक्षपूर्वक आहे का? ती कशी आहेत? माशासारखी आहेत. पुन्हा प्रश्न, माशासारखे का? तर पहिलं कारण मत्स्य देवाचा अवतार आहे एक. आणि दुसरं कारण आहे का, मासा असा एक जलचर आहे की तो मरण स्वीकारतो परंतु पाण्याचा वियोग सहन करत नाही. काही जलचर पाण्यात राहतात, पाण्याच्या बाहेर राहतात. पाण्यात राहतात, पाण्याच्या बाहेरही जातात, नाही का? कासव अनेक अनेक पाहून घ्या. पण मासा एकमेव असा आहे की तो पाण्याला सोडून बाहेर जात नाही. एक सांगू का? एकाच वाक्यात सांगतो, तुमच्या लक्षात येईल. मासा हा जिवंतपणे पाण्याशिवाय राहत नाही. नव्हे मेल्यानंतर सुद्धा पाण्याशिवाय राहत नाही. इतका जो पाण्याशी अनन्य आहे तसं भगवत भक्ताने देवाशी अनन्य असलं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. आणि अनन्य शब्दाचा अर्थ आहे अन्य आश्रयानाम त्यागो इति अनन्यता. बस. मकर कुंडले सांख्यशास्त्र आणि योगशास्त्र ही देवाची 2 कुंडल आहेत. मकर कुंडले तळपती चमकतात. कुठे? श्रवणी म्हणजे कानाजवळ. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी. कंठामध्ये कोणता मणी? कौस्तुभ. तो आला कुठून? तर समुद्र मंथनाच्या प्रसंगी 14 रत्न निघाले. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. त्यापैकी कौस्तुभ नावाचा मणी विष्णू परमात्म्याने परिधारण केला, अर्थात विठ्ठल परमात्म्याने परिधारण केला. कंठी कौस्तुभ मणी विराजित. आणि असा जो परमात्मा आहे तो खूप बरा आहे म्हणतात. आवडी निरंतर हेची ध्यान. आणि त्याच परमात्म्याला पुन्हा पुन्हा पाहणं. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तू खूप बरं आहे. देवाला माझं म्हणतायत. नीट ऐका जरा. खरं म्हणजे आपलं आयुष्य निघून जातं, कोणाला माझं म्हणावं हेच कळत नाही. आयुष्यभर ज्यांना आपण माझं माझं म्हणतो तीच माणसं म्हातारपणा धोका देतात. ज्यांच्यासाठी आयुष्य बर्बाद करतो तीच माणसं वृद्धाश्रमात पाठवतात. ज्यांच्याकरता आयुष्य बर्बाद केलेलं असतं ती माणसं शेवटी धोका देतात. कोण माझं हे सुद्धा तुकोबराय शिकवतात. जीवनामध्ये कोणाला माझं म्हणावं एवढं सांगून सेवा समर्पित करतो. एक, देशाला माझं म्हणा, धर्माला माझं म्हणा. 3, देवाला माझं म्हणा. 4, संतांना माझं म्हणा. आणि 5, गोमातेला माझं म्हणा.
पहिलं सूत्र आहे का, देशाला माझं म्हणा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा, हा उंच हिमालय माझा, विशाल सागर माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. नजर कोणी वाकडी करता, अभिलाषा याची धरता, द्या मरण द्यावया स्फुरणा पुले बाहू पाहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा, देशाला माझं म्हणा. 2, धर्माला माझं म्हणा. धर्म रक्षते रक्षता, धर्माला माझं म्हणा. तुम्ही धर्माला माझं म्हणा, धर्माने वागा, धर्म तुमचं रक्षण करेल आणि धर्म तुमचं कल्याण करेल. लक्षात ठेवा. धर्माला माझं म्हणा, देवाला माझं म्हणा, संतांना माझं म्हणा. वारकरी संप्रदाय इतका श्रीमंत आणि इतका गोड आणि इतका समृद्ध संप्रदाय महाराज. या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये भक्त देवाला माझं म्हणतात, देव भक्तांना माझं म्हणतो आणि संत संतांना माझं म्हणतात. माझा शब्द आत्मीयतावाचक आहे, तो खूप बरा आहे. देवाला माझं म्हणतायत, एकच वाक्य सांगतो. असा एक क्षण आपल्या जीवनात येतो की ज्या क्षणाला तुमची सत्ता, तुमची संपत्ती, तुमची मुलं बाळ सर्व तुम्हाला सोडून देतात, कोणीच कामात येत नाही, त्या क्षणाचं नाव आहे मृत्यू. आणि त्या क्षणी फक्त देव तुम्हाला मदत करतो. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा, म्हणून तो खूप बरा आहे. तुका म्हणे माझे हेची चकारात्मक सांगतायत. सर्व सुख खरं म्हणजे श्री विठ्ठल परमात्मा असा आहे की ज्याला पाहिल्यानंतर, ऐका, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. आणि ज्याला पाहिल्यानंतर, ज्याची चरण पाहिल्यानंतर भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद, आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया. आणि ज्या परमात्म्याला पाहिल्यानंतर सुख सुखावतं, पाहता श्रीमुख सुखावले, सुख डोळियाची भूकणवजे माझ्या. असा जो परमात्मा आहे तो खूप बरा आहे. म्हटले तुका म्हणे माझे ते सर्व सुख, तुका म्हणे माझे ते सर्व सुख, तुका म्हणे माझे ते सर्व सुख, तुका म्हणे माझे ते सर्व सुख. पाहिना श्रीमुख आवडीने, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर. पाहिना श्रीमुख आवडीने, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळशी हार कासे पितांबर. आवड निरंतर हे ध्यान, हे हर नार नाय, हे नार म्हणा हरी म्हण. आवडे निरंतर वा.
आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर तुळशी हार कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन पुन्हा पुन्हा पाहीन श्रीमुख श्री म्हणजे परमात्मा परमात्मा त्याला म्हणतात बरं का ज्याचं 24 अवतार आहेत परमात्मा शब्दामध्ये 24 अंक आलेले आहेत प 5 सारखा आहे र 2 सारखा आहे त 8 सारखा आहे आणि मा 4.5 सारखा आहे मोजून 24 भरतात असा जो परमात्मा आहे तो खूप बरा आहे म्हटले आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तर कोणतं ध्यान लाखो वारकरी ज्या परमात्म्याच्या दर्शनाकरता जातात ज्या परमात्म्याचं भजन करतात ज्यांच्याकरता जीवन समर्पित करतात ते श्रेष्ठ ध्यान ते ध्यान म्हणजे कोणतं तर सुंदर ते ध्यान असतो आज या ठिकाणी आदरणीय गोसेवक संजय भाऊंच्या आग्रहाने या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून उपस्थित असलेली महाराष्ट्रभर ज्यांची गायकी प्रसिद्ध आहे नुसती गायकी प्रसिद्ध असं नाही तर स्वभावाचं माधुर्य सुद्धा आहे त्या आदरणीय हरिभक्तपरायण खिल्लारी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर खरं म्हणजे आम्हाला नेहमी कौतुक वाटतं आणि नेहमी आदर्श वाटतो या परिसराचा की गेले अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा 700-750 वर्षाचा काळ लुटला गेला या परिसराने मधुकरीच्या माध्यमातून हजारो लाखो विद्यार्थी सांभाळले अन्नदान केलंय मधुकरी दिली तो हाच परिसर आहे आणि मातृत्वाने प्रेम करणारा हा आळंदी परिसर मला वाटतं आम्ही त्या 88-89च्या काळात आम्ही सुद्धा मधुकरीला येत होतो या भागात मातृत्वाने प्रेम करणारा सहकार्य करणारा हा परिसर आहे पण लक्षात असू द्या वारकरी संप्रदायाची जी क्रांती होते वारकरी संप्रदायाचे विचार जगापर्यंत पोहोचतात ना त्या तत्वज्ञानाचे अभ्यासक आळंदीमध्ये घडतात आणि त्या अभ्यास करीत असताना त्यांना तुम्ही मधुकरी देता ही तुमच्या अन्नाची क्रांती आहे भाकरीची क्रांती आहे मधुकरीची क्रांती आहे म्हणून घरादाराचा त्याग करून खेळण्याचं वय असताना देखील आई वडिलांचा त्याग करून माऊलींच्या आश्रित आळंदीमध्ये हे विद्यार्थी राहतात
आणि मृदंग कलेचा, गायनाच्या कलेचा, कीर्तनाचा, संत साहित्याचा अभ्यास करतात असे जे विद्यार्थी आहेत आळंदीमध्ये वास्तव्य, खरोखरच अनंत जन्माचं पुण्य असेल तर आळंदी पाहायला मिळते. आणि एक सांगू, ज्ञानोबरायांचं दर्शन होण्याकरता एका जन्माचं नाही, अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. ज्या अर्थी विद्यार्थी आळंदीत राहतात हे फार मोठे भाग्यवान आहेत. आणि आळंदीमध्ये वास्तव्य करणारी, इंद्रायणीचं स्नान आणि माऊलींचं दर्शन करणारी विद्यार्थी, त्यांनाही आपण आज आमंत्रित केलं आहे. आणि या ठिकाणी खिल्लारी महाराज असतील, सुखदेव महाराज, वा, सुखदेव महाराज आहेत. महाराजांच्या माध्यमातून हे संपूर्ण आळंदीतील विद्यार्थी म्हणणार नाही, हे वारकरी संप्रदायाचे भावी प्रचारक आहेत. याच विद्यार्थ्यांमध्ये कदाचित महाराज एखादे बंकर स्वामी असतील, एखादे मारुतीबा गुरु असतील, एखादे पूजनीय मामासाहेब सुद्धा असतील, नाही का, एखादे गुरुवारी आमचे घुले बाबा असतील. याच्यातील गुरुवारी आमच्या कदाचित एखादे वैद्य महाराज सुद्धा असतील, वैद्य बाबा सुद्धा असतील. अशी या ठिकाणी विद्यार्थी आलेत. आपण सर्व श्रोते सज्जन सर्वांना धन्यवाद करून भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करू की हे भगवान, आमच्या जीवनामध्ये हेच माझं घडो जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुदे, हे भगवंताला प्रार्थना करा. असतो पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद करू. माझ्या चिंतन सेवेला पूर्णविराम. एक वेळा तुकोबारायांचं भजन करूया. तुकाराम 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 हरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले फुले वेडे वापुरे उतरे कराच महाराज तुम्ही नाही उच्चारिला रिकाम्या पराज महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राका पाया पैकी करा पराज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली कवरदारी विठ्ठल